आरोनला माझ्याकडे कशाच्या त्रासासाठी आणत होत्या? सर्दी, वारंवार सर्दी होत होती आणि वारंवार खोकला सर्दी. हां. आणि त्याला किती वर्षांपासून त्रास होता तो माझ्याकडे आणायच्या अगोदर? त्याला 5-6 वर्षापासून. सर्दीचा खोकला नेहमी राहायचा. हो. डॉक्टरांचं नाव नका घेऊ, पण तुम्ही ॲलोपॅथीकडे द्यायची ना त्यांना. हो. मग ॲलोपॅथीकडे नेल्यानंतर काय फरक पडत होता? काही नाही, तात्पुरता आराम पडत होता, पुन्हा येत होता 15-20 दिवसांनी आणखी. आणि परत किती औषधी जमा झाल्या तुमच्या घरी? खूप झालं, मेडिकल जमा होईल एवढ्या औषधं झाल्या. हातानं दाखवा किती होतं हातानं. एवढ्या झाल्या. इकडे दाखवा कॅमेराकडे. एवढ्या जमा झाल्या होत्या. बरं, मग तुम्ही होमिओपॅथी घ्यायला आले. हो. मग माझी होमिओपॅथिक मेडिसिन सुरू केल्यानंतर किती दिवसांमध्ये याला आराम पडत गेला? त्याला 3 महिन्यांनी आराम पडला. त्याच्यानंतर आजपर्यंत तुम्ही किती वेळा त्याला ॲलोपॅथिक मेडिसिन दिली? दिलीच नाही. मधात किती वेळा ताप आला असेल आतापर्यंत? आलाच नाही. आणि जेव्हा आला तर किती दिवसांमध्ये बसून जाते तापाचा? 1 दिवसांनी 2 दिवसांनी. परत दाखवायला याचं काम पडते का? नाही. त्याच्यानंतर आता याची इम्युनिटी किती चांगली आहे? 100 पैकी किती पर्सेंट आराम आहे याला? आता कंटिन्यू शाळा स्कूलमध्ये गेला तो. हां. अगोदर किती दिवसांमध्ये शाळेला किंवा दांडी पडायची? खूप वेळा पडायची. हो. होमिओपॅथी सुरू केल्यानंतर किती वेळ पडली दांडी? नाही, आता कंटिन्यू आहे. एकही दिवस सुट्टी नाही आहे? नाही. रोज जाते शाळेमध्ये? रोज जाते. खूप चांगला आहे तो आता पहिल्यापेक्षा. हो. धन्यवाद.